नमस्कार मित्रांनो, 1 ते 1.5 महिना पहिले आपण व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये आपण पिल्लं पाहिले होते कशा प्रकारे लहान होते. आता आपण 1 महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे. तर अशा प्रकारे आपले बर्ड्स अशा प्रकारे मोठे झाले आहे. आता हे सेल करण्याजोगते आहे, पण आपण याला सेल करणार नाही. आपण याला अंड्यासाठी प्रोडक्शनसाठी ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या पक्ष्यांची ग्रोथ आहे मित्रांनो, हे पाहू शकता. काही इकडं आपलं ब्रूडिंग रूम आहे, शेड. तर पत्र्याचं हे याच्या आत काही बर्ड्स असतील बसलेले आहे. तर आपण मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो. मित्रांनो, हे आपलं ब्रूडिंग रूम होतं. यामध्ये आपण पिल्लं ठेवायचो, पण अशा प्रकारे मोठे झालेले आहे. आता सेलसाठी कटिंगसाठी आहे, पण आपण सेल करणार नाही. याला अंडी उत्पादनासाठी ठेवणार आहोत. तर आपण सारे लाईटिंग वगैरे काढून टाकले. एक बल्ब ठेवला लाईटसाठी, बाकी सारे मरकुरी वगैरे काढून टाकले आपण इथून. तर आपण अशा प्रकारे पाहू शकता. आपण आता यांचे 3 महिन्याच्या आसपास यांची एज झाली आहे. काही दिवसांनी कटिंगसाठी येते, काही दिवसांनी अंडे द्यायला सुरुवात होतील. कटिंगला आपण देणार नाही आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांना बसायला. मित्रांनो, गावरान कोंबडीचं हे वैशिष्ट्य असते की ती वर बसते. तर बरेच पक्षी वर बसलेले आहे, काही खाली आहे, काही वर आहे. रात्रीच्या टाईमला ते वर जाऊन बसते. असं आपण काही बांबूचं सेटअप केलं आहे, ज्यामुळे ते रात्री वर जाऊन बसतात. अशा प्रकारे आपण पाण्याचे भांडे, खाद्याचे भांडे टांगले आहे. मित्रांनो, जर आपण भांडे खाली ठेवले तर ते सांडतात, पण जर वर असले तर त्यांना खाली पाडता येत नाही. त्याची जाळी पण असते वर. अशा प्रकारे आपण पाहू शकता. मित्रांनो, अजून काही तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.